आंदोलन करायचा सगळ्यांना हक्क आहे. आंदोलन करावं, पण ते देश हितासाठी राहावं, जे मला त्या आंदोलनात असं आढळून नाही आलं. मला खूप छान वाटतंय. संडे ऑन सायकल हा कार्यक्रम स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने ऑर्गनाईज केला आहे अंडर फिट इंडिया मुवमेंट. तर सगळे फिटनेस फ्रीक, सगळे एन्व्हायरमेंटलिस्ट आलेले आहेत, स्पेशल सायकलिंग ग्रुप्स आलेले आहेत. खूप छान वाटतंय आणि मला वाटतं त्याच्यामुळे त्यांची फिटनेस हेल्थ तर वाढणारच, छान राहणार, पण त्या व्यतिरिक्त आपलं पर्यावरण जे आहे ते पण छान राहील, पोल्युशन नाही राहणार. सायकलिंग इज द ओनली स्पोर्ट ज्याच्यात हेल्थ आणि झिरो कार्बन एमिशन्स आहेत. तर आपण हे सगळ्यांनी जेवढं जमेल तेवढं सायकलिंग करायला पाहिजे. आता आपण कोस्टल रोडवर करतो, इथे सायकलिंग ट्रॅक पण आहे, तर असे ट्रॅक्स पण आपण बनवायला पाहिजे अजून. पण जिथेही जमेल तिथे आपण हे सायकलिंग करत मोठ्या प्रमाणात युथ या ठिकाणी जमलेला आहे आणि जर आपण पाहिलं तर एकूणच शरीराच्या दृष्ट्या तरी फिटनेसला जास्त महत्व दिलं जातं. करेक्ट, फिटनेसला महत्व दिलं जात आहे, पण ऍट द सेम टाइम आपली जी एन्व्हायरमेंट आहे त्याला पण महत्व दिलं जात आहे. आणि मला वाटतं जो सायकलिंग करतो माणूस तो कम्प्लिटली हेल्दी राहतो, त्याला कार्डिओव्हॅस्क्युलर डिझीजेस, मसल रिलेटेड इश्यूज नाही होत. खूप सारे बेनिफिट्स आहेत. तर जस्ट बी ऑन द सायकल, राईड युअर वे टू सक्सेस थ्रू द सायकल. राजकारणात पण सध्या एक मरगळ पाहायला मिळते, विरोधकांना एक आलेली मरगळ आहे, त्यांना देखील आपण फिटनेस सेशन्स भेटेल. आता मी एवढंच म्हणेन की आज आपण सायकलिंगचा एक छान कार्यक्रम ठेवलेला आहे. यात सगळ्यांनी जॉईन करावं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ आपकी विचारधारा क्या है, आपकी पार्टी क्या है. जस्ट बी वन. सायकलिंग इज अ युनिफायर. सब एक साथ करो सायकलिंग. एक शेवटचा प्रश्न आहे फक्त की काल कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं, याकडे आपण कसं पाहता? मोठ्या प्रमाणात युथ तिकडेही जमा झाले. आंदोलन करायचा सगळ्यांना हक्क आहे. आंदोलन करावं, पण ते देश हितासाठी राहावं, जे मला त्या आंदोलनात असं आढळून नाही आलं. एवढंच मी बोलतो.